लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासासाठी विज्ञान प्रदर्शन घेणे गरजेचे। डॉक्टर भगीरथी गिरी। वैज्ञानिक जीवनात विज्ञानाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे। बातमी येत आहे देवणी येथून। आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी तालुकास्तरीय 52व्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी यावेळी सर्वप्रथम शिक्षणाचे विद्यादैवत सावित्रीबाई फुले व वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात येऊन हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी अध्यक्ष माजी आमदार धर्माजी सोनकवडे हे होते, तर उद्घाटक डॉक्टर श्रीमती भगीरथी गिरी या होत्या। तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर वैशाली चाटके होते। तर देवणीच्या पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग, तालुक्यातील जिल्हा परिषदेचे केंद्र प्रमुख व सर्व शाळेचे मुख्याध्यापकासह गावातील शिक्षणप्रेमी पालक वर्ग उपस्थित होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर श्रीमती भागीरथी गिरी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासासाठी विज्ञान प्रदर्शन घेणे गरजेचे असते। विज्ञान प्रदर्शनात जेवढी शिक्षकांची जबाबदारी असते तेवढीच पालकांचीही जबाबदारी असते असे सांगून पालकांनी विद्यार्थ्यांना जेवढे लक्ष दिले तेवढे विद्यार्थ्यांच्या मेंदूचा विकास होतो असे मौल्यवान विचार पालक वर्गांना त्यांनी दिले। तर प्राध्यापक डॉक्टर वैशाली चटके यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी कुठलाही प्रयोग किंवा कार्य करताना कॉफी चाट करणे हे धोक्याचे असते। मी अमेरिकेत गेल्यानंतर माझे संशोधन वनस्पतीशास्त्रावर झाले, त्यावेळेस माझा डाटा कुणीतरी घेऊन त्याच प्रकारची वनस्पतीशास्त्राचा प्रयोग केला होता। त्यावेळेस मी त्यावर हस्तक्षेप घेतला असता तेथील निवड समितीने मला बोलावले व माझे आणि त्या कॉफी चाटवाल्यांची चौकशी केली। त्यावेळेस माझे मागील डाटा ID तपासून मला वनस्पतीशास्त्रज्ञ घोषित केले। म्हणून विद्यार्थ्यांनी कुठल्याही परीक्षेत किंवा कोणत्याही कार्यात कॉपी चाट करणे जीवनाला धोक्याचे आहे असे मौल्यवान मार्गदर्शन केले। यावेळी देवणी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संजय शिंदाडकर यांनीही मार्गदर्शन केले। अध्यक्षपद भाषणात माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले। ते म्हणाले की विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आपल्या कारकिर्दीत शिक्षण हा सर्वात महत्त्वाचे आहे। शिक्षणात सर्वात महत्त्वाचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी बजावले। शिक्षणाचा पाया रचून विद्यार्थ्यांना यशस्वी केले। तर वैज्ञानिक जीवनात विज्ञानाचा सखोल अभ्यास करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मिसाईल तयार करण्यामध्ये आपले आयुष्य घातले। तर शेवटी त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपदही भूषवले असे मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक GR सूर्यवंशी यांनी केले। तर आभार प्रदर्शन यात शाळेचे शिक्षक RT हजारे यांनी मांडले। हे विज्ञान प्रदर्शन 2 दिवस चालणार असून या विज्ञान प्रदर्शनात प्रथम व द्वितीय येणाऱ्या 3 तारखेला देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। नमस्कार, माझे नाव माने मनीषा राजकुमार। मी इयत्ता 9वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव गदगेप्पा मानकरी माध्यमिक विद्यालय गुरनाळ आहे। माझ्या प्रयोगाचे नाव एकात्मिक शेती आहे। एकात्मिक शेती म्हणजे थोडक्या शेतात अधिक उत्पन्न। आम्ही ह्या शेतामध्ये सर्व काही लावलेलं आहे, जसं की मिरच्याची झाडे, केळी, फुलांची बाग, ऊसावर प्रक्रिया करून आपण गुळ हे बनवू शकतो। इथे पशुपालन केले आहे। पशुपालन म्हणजे शेतातले जे उरलेले पदार्थ असतात, गुळी, कडबा, तेच वापरून आपण पशुपालन करू शकतो। पशुपासून दूध मिळालेले दूध विकू शकतो। वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्यासाठी घरे, रस्ते करण्यामुळे शेतकऱ्याला जमीन करण्यासाठी थोडी जमीन उरली आहे। आमचा हा प्रयोग असाच एका शेतकऱ्यासाठी कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न कसा करायचा असा आहे। सांगते आता फायदे नमस्कार, मी अजिज सौदागर रिपब्लिकन वार्तासाठी आपल्याला विचारत आहे की आपल्या तालुकास्तरीय जो विज्ञान प्रदर्शन आहे, जो पंचायत समिती शिक्षण विभाग देवणी व अनुसाई देवी सोनकवडे उच्च माध्यमिक व बालाजी HSC व्होकेशनल कॉलेज यांच्या संयुक्ताने 52वा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात चालू आहे। त्यानिमित्त आज आपण उद्घाटन केलो। या उद्घाटनमध्ये तालुका स्तरातून किती शाळांनी आपल्या या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला? तालुका स्तरामधून एकूण 62 शाळांनी सहभाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा 26 आहेत आणि प्राथमिक शाळा 36 आहेत आणि 3 प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे, 2 माध्यमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि एक दिव्यांग
मुलाने सहभाग नोंदवलेला आहे. दिव्यांग मुलांनी विज्ञानासाठी काय प्रयोग केलेला आहे का? आहे. विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आणि प्रमाणपत्र वाटप हे आपण कोणाच्या कौशल्याने कोणत्या मार्गाने प्रकाशित करणार? यासाठी तज्ज्ञ शिक्षकाची त्या ह्याच्यातल्या हे केलेली आहे नोंद, म्हणजे त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या समितीमार्फत या सर्व प्रयोगाची निरीक्षण होऊन त्याच्यामधनं प्राथमिक गटामधनं पहिला, दुसरा, तिसरा असे 3 प्रयोग काढण्यात येणार आहेत. माध्यमिक गटामधनं पहिला, दुसरा, तिसरा असे 3 प्रयोग काढण्यात येणार आहेत आणि शिक्षक गटातून एक प्रयोग म्हणजे निवडण्यात येणार आहे आणि याच्यातले 3 प्रयोग हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रयोगासाठी याची निवड होणार आहे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता वलांडी देवणी प्रतिनिधी अजित सौदागर लातूर.